आम्ही सुरूच ठेवू. कॅप्टन खरात महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली. कॅप्टन खरात प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात ही एसआयटी स्थापण्यात आली. तेजस्विनी सातपुते यांनी खरातची 2 तासांहून अधिक काळ कसून चौकशी केली. दरम्यान कॅप्टन खरात सध्या नाशिक क्राईम ब्रांचच्या ताब्यात आहे. 24 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. एसआयटी स्थापन झाल्यावर तपासात त्याचे आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या कॅप्टन खरात अत्याचार प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांनी ही मागणी केली. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट होणार, तपास योग्य होणार नाही असं त्यांनी म्हटलंय. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यानं पोलीस कारवाई होत नव्हती असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आहे. त्या नराधमाची हिंमत वाढली. माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही. त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत. याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत. याचा अर्थ काय? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना कोण वाचवतंय असा सवाल ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी विचारला. तर नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी त्या पदावर राहू नये असंही राऊतांनी म्हटलं. तर फडणवीसांनी आपल्या गुप्तचरांकडून माहिती घ्यावी असा सल्लाही संजय राऊतांनी दिला. या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झालेले आहेत. त्या वादग्रस्त आहेत. त्यांना कोण आणि का वाचवत आहे हे आता मला फार कोडं पडलेलं आहे. ज्याला अटक झाली आहे तो भोंदू बाबाने अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं आहे. त्या सर्व मराठी महिला आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. राऊतांनी आधी स्वतःच्या पाटकर फाईलकडे पाहावं. खरात प्रकरणावरून सरकारवर टीका करणाऱ्या राऊतांवर भाजपच्या नवनाथ बन यांनी निशाणा साधला. भोंदूबाबापासून राजकीय कनेक्शनपर्यंत सर्व दोषींना शिक्षा होणारच असंही नवनाथ बन यांनी म्हटलंय. नाशिक मधल्या भोंदू बाबाला अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय, या सरकारने केलंय. कुठल्याही भोंदू बाबांना आणि महिलांचा अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणार हे सरकार नाही. नाशिकच्या भोंदू बाबाला बेड्या घालण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या पोलिसांनी केलंय. या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुपाली चाकणकरांची पाठराखण केली. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची काहीही चूक नाही. त्या कार्यक्रमानिमित्त गेल्या असता त्यांना महाराजांचं दर्शन झाल्याचं भरणेंनी म्हटलं. रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला की आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेलं, कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं असेल. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाहीये. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती संतापले. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर पायउतार होत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी कठोर ते कठोर कारवाई याच्यावर करावी. सखोल चौकशी त्याच्यावर होणं गरजेचं आहे. असे प्रकार महाराष्ट्रात त्याच्या पुढे घडायला नाही पाहिजे याची खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि एक संरक्षण हे महिलांना द्यायला पाहिजे. आणि म्हणून संरक्षण जर द्यायचं असेल तर महिला आयोगाचे अध्यक्षच ज्यांच्याशी त्यांचे कनेक्शन आहे त्यांना पहिलं तुम्ही त्या पदावरनं तुम्ही काढून टाकावं. त्यांची चौकशी व्हावी आणि मग बघू. तो पण न थांबता ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा. कॅप्टन अशोक खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. तो ढोंगी साधू आणि ढोंगी महाराज असल्याचं महाजन म्हणाले. तर भोंदूबाबाच्या कारनाम्याला भक्त आणि फॉलोअर्स जबाबदार असल्याचं म्हणता येत नसल्याचं मतही महाजन यांनी मांडलं आहे. त्यांचे कारनामे जर समोर आले तर त्याला काय सगळे भक्तगण जबाबदार आहेत तर त्यांचे फॉलोअर जबाबदार असं होत नाही. पण अशोक खरात हा ढोंगी साधू आहे, ढोंगी महाराज आहे, त्याचा समोर आलेला आहे.
गेल्या काही दिवसापासून त्याची चर्चाही सुरू होती, पण आता ते पुढे आलेलं आहे, समोर आलेलं आहे. मला वाटतं त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या मिरगामधील फार्म हाऊसवर क्राईम ब्रांचनं छापा टाकला. फार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले. खरातच्या फार्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केलं. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. अकोला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 11 संचालकांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार कोरपे यांचाही समावेश आहे. दरम्यान अकोला जिल्हा बँकेवर मागील 50 वर्षांपासून सहकार क्षेत्राचं नेतृत्व करणाऱ्या कोरपे घराण्याची सत्ता आहे. अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या श्रीराम टॉवर परिसरात बुधवारी किरकोळ वादाचं रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झालं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महविश खान पठाण या तरुणाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून सध्या आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 4 विशेष पथकं तयार केली आहेत. धाराशिवमध्ये भाजप प्रवेशानंतर घरी परतत असताना धनंजय सावंत यांच्या गाडीला एका कंटेनरनं जोरदार धडक दिली. भिगवणजवळ डाळज 2 गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात फॉर्च्युनर गाडीच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात धनंजय सावंत थोडक्यात वाचले असून त्यांना किरकोळ मार लागला. तसंच चालक आणि सुरक्षा रक्षकही किरकोळ जखमी झाले आहेत. भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग लागून 10 ते 12 दुकानं जळून खाक झाली. यासोबत एक भंगार गोदामही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून कोणतेही जीवितहानी नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे, भिवंडी आणि कल्याणमधून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्नही लागलीच सुरू झाले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 18 दिवस बंद राहणार आहे. आजपासून 5 एप्रिलपर्यंत बाजार समिती बंद राहील. आर्थिक वर्षाची जुळवाजुळव करण्यासाठी बाजार समिती बंद राहणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे आपला माल हा विकावा लागणार आहे. धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला जातोय. जिल्ह्यातील सुमारे 80% गव्हाची काढणी पूर्ण झाली. निसर्गाची साथ मिळाल्यानं यावर्षी गव्हाचं उत्पादन समाधानकारक आहे. त्यामुळे अवकाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून खबरदारी घेतली जाते. सिंधुदुर्गमध्ये पोलीस दल बळकट करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 38 नवीन वाहनांचं हस्तांतरण ओरोस पोलीस मुख्यालयात पार पडलं. या सोहळ्याचं उद्घाटन मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना नितेश राणे पोलीस दल अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं अधोरेखित करत देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्जमुक्त राज्य संकल्पनेत सिंधुदुर्ग जिल्हा अग्रस्थानी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पोलीस दलाला अगर 100% अगर ताकद त्यांच्या मागे उभी केली, त्यांना सक्षम केलं, तर मी तुम्हाला विश्वास देतो, जे आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे की आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही 0 टॉलरन्स टू ड्रग्ज ही जी काय भूमिका आमच्या फडणवीस साहेबांनी समोर ठेवलेली आहे, त्या यादीमध्ये आदर्श जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उल्लेख निश्चित पद्धतीने होईल. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट झाल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसला. कापणीच्या टप्प्यावर असलेल्या गहू, हरभरा आणि मक्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. भुसावळ, जामनेर, बोदवड, भडगाव, पाचोर आणि चाळीसगाव या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. दरम्यान आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. पुण्यात पावसाच्या सरी बरसल्या. शिवणे, धायरी परिसरासह अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसानं अचानक हजेरी लावली. भादलवाडीत नारळाच्या झाडावर वीज कोसळली. अचानक झालेल्या गारपिटीच्या पावसानं शेतकरीही हवालदिल झाला. तृणधान्य, फळबागा, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.